नमस्कार श्रोते हो. चपराक प्रस्तुत घनश्याम पाटील लिखित किस्सा इलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा किस्सा आहे साधा माणूस. आजकाल कोणी साधा ग्रामपंचायतीचा सदस्य असला तरी त्याचा रुबाब पाहण्यासारखा असतो. गाडी माडी कार्यकर्त्यांचा लवाजमा अशा थाटात तो जगत असतो. पुणे जिल्ह्यातील मंचर या गावात मात्र दंतकथा वाटावी असा एक अवलिया राहायचा. 3 वेळा आमदार खासदार असूनही अविश्वसनीय वाटावा असा त्यांचा साधेपणा. ते आमदार असताना त्यांच्या पत्नी मथुराबाई दुष्काळी कामावर रोजंदारीने जायच्या. गोधड्या शिवून त्या विकायच्या आणि आपला प्रपंच चालवायच्या. किसनराव बाणखेले अण्णा हे त्यांचं नाव. ते 1990च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. त्यापूर्वी 1972, 1980 आणि 1985च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. खासदार झाल्यावर खेडचं धोतर दिल्लीला गेलं असं त्यांचं वर्णन करण्यात आलं. डोक्यावर टोपी, पांढरा शर्ट, गळ्यात माळ, धोतर आणि पायात कायम स्लीपर घालून फिरणारे अण्णा कोणत्याही अंगाने राजकारणी वाटत नसत. त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आजही रंगून सांगितले जातात. आमदार खासदार असताना विधानसभेपासून लोकसभेपर्यंत ते कायम स्लीपर घालूनच फिरत. शिवाजीनगर बस स्थानकावर उतरल्यावर तिथेच धोतर हंतरून निवांत झोपत. सकाळी चालक वाहक आल्यावर अण्णांना ते उठवत, चहा पाजत आणि मग अण्णा मंचरकडे निघत. मंचरचे बस स्थानक तर त्यांचे दुसरे कार्यालयच असावे असे सांगितले जाई. त्यांनी मतदारसंघातील कधीही कुणाचाही अंत्यविधी आणि दशक्रियाविधी चुकवला नाही. एक वेळ लग्नाला गेले नाही तरी चालेल, पण लोकांच्या दुःखात सहभागी व्हायलाच हवे असे ते म्हणत. आमदार असतानाही ते सुरुवातीला बराच काळ सायकलवर फिरत. नंतर त्यांनी एक स्कूटर घेतली. त्यानंतर मतदारसंघातील लोकांनी वर्गणी काढून त्यांना जीप घेऊन दिली. त्या जीपमध्ये बसतील तेवढे कार्यकर्ते घेऊन ते सगळीकडे फिरत. सोबत एक छोटी डायरी ठेवत. त्यात लोकांची कामे तक्रारी नोंदवून ठेवत. त्याचा पाठपुरावा करत. सुलतान नावाच्या एका माणसाचा किस्सा सर्वश्रुत आहे. तो अनाथ होता. जुन्नरच्या अनाथ आश्रमात वाढला. 12वी झाल्यावर त्याला एसटीच्या मुलाखतीसाठी कॉल आला. त्याने तडक मंचर गाठले. तिथे धोतर आणि टोपी घालून बसलेल्या गृहस्थास त्याने विचारले, आमदार साहेबांचे ऑफिस कुठे आहे? त्या गृहस्थाने विचारले, काय काम आहे? तो म्हणाला, मला त्यांना भेटायचं आहे. माझं काम मी त्यांनाच सांगेन. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, मीच आमदार किसनराव बाणखेले. वरमलेल्या त्या युवकाने सगळी आपबीती त्यांना सांगितली. ते म्हणाले, 10 मिनिटं थांब, मी आलोच. अवघ्या 10 मिनिटात ते अंगावर शर्ट चढवून त्याला म्हणाले, चल त्या एसटीत. बसमध्ये आल्यावर म्हणाले, मी आमदार असल्याने मला तिकीट नसते. तुझं तिकीट तू काढ. त्याचा कावरा बावरा चेहरा पाहून ते वाहकाला म्हणाले, याला एसटीत चिकटवायला निघालोय, द्या एक तिकीट. दापोडीला उतरल्यावर ते त्या तरुणाला घेऊन 3 किलोमीटर चालत आले आणि तिथल्या अधिकाऱ्याच्या थेट पायावर पडले आणि म्हणाले, साहेब, हा पोरगा लय गरीब आहे, अनाथ आहे. आपणच त्याचे मायबाप. त्याला काहीही करून नोकरीत चिकटवा. अधिकारी गांगरले, म्हणाले, आमदार साहेब उठा, आम्हीच तुमच्या पाया पडायला हवं. नोकरीसाठी शिफारसपत्र मागणाऱ्या सुलतानला कसलीही ओळख नसताना त्यांनी थेट कामावर लावलं. ते उशिरा आल्यावर आमदार निवासात त्यांच्या खोलीत 5-25 माणसं झोपलेली असत. आपल्या खोलीत आहेत तर आपलीच माणसं असतील असं म्हणून ते त्यांना कधीच उठवत नसत. जिथे जागा मिळेल तिथे धोतर अंतरून ते झोपत. त्यांच्या साधेपणावर लिहायचं तर एक स्वतंत्र पुस्तक होईल. अशा नेत्यांना निवडणुकीत प्रचारही करावा लागत नसे. लोक वर्गणी काढून त्यांचा प्रचार करत. आजच्या निवडणुकीचे स्वरूप बघितले की किसनराव बाणखेले यांच्यासारखे नेते आपल्याकडे होऊन गेले यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. त्यांच्या स्मृतींना वंदन. तर श्रोते हो, हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. आणि अशाच धमाल किस्स्यांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि तसंच पुणे शहरातून साहित्य चपराक
हे मासिक आणि चपराक प्रकाशन ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवण्यात येते. साहित्य चपराक मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठवण्यासाठी, चपराकमध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क करा. घनश्याम पाटील, संपादक, चपराक.